चारची कॉफी स्मिता बरोबर या गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या ग्रूमिंग पॉडकास्टमुळे मला खूप शिकायला मिळते आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा खूप शिकायला मिळत असेल आणि म्हणूनच आपली फॅमिली ग्रो होतीये, ग्लो होतीये। आत्ता जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन लोक असतील ना, मी त्यांना सांगेन आमची ही छोटीशी फॅमिली आहे आणि आम्ही इथे खूप काही शिकत असतो। तुम्हालाही आमच्या फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर चॅनल लवकर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकनचं बटन क्लिक करा। तर प्रणील मोरे आपल्याबरोबर आहेत, जे की सेलिब्रिटी डॉक्टर आहेत। सेलिब्रिटींना त्यांनी ट्रीट केलेलं आहे। सेलिब्रिटी सुंदर दिसण्यासाठी त्यांच्याकडे खूप साऱ्या ट्रीटमेंट सुद्धा आहेत। या ट्रीटमेंट्स काय आहेत हे आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार डॉक्टर। इतके एपिसोड तुम्ही छान गाईड केले, लोकांचा मस्त प्रतिसाद मिळतो आहे आणि बरेच जण तुम्हाला खूप मनापासून धन्यवादही म्हणतात। तर आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत की हेअर रिलेटेड, फेस रिलेटेड अशा काय ट्रीटमेंट्स तुमच्याकडे आहेत, तुमच्या क्लिनिकमध्ये कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत, सेलिब्रिटी कुठल्या ट्रीटमेंट्स प्रिफर करतात, तर या संदर्भात थोडीशी माहिती द्या। फ्युजन एस्थेटिक क्लिनिकमध्ये हेड टू टो ट्रान्सफॉर्मेशनचा प्रयत्न केला जातो। युजुअली आपण हेअर PRP, फेस PRP, त्याच्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट आणि आपल्याकडे एक मशीन आहे ज्याला आपण हॉलिवूड पील बोलतो। युजुअली जे टॅनिंग होतं, सेलिब्रिटीज नाही, युजुअली नॉर्मल पीपल पण जे बाहेर जातात त्यांचं सन डॅमेजमुळे स्किन डॅमेज होते, तर एक एक लेअर त्यांचा स्किन डॅमेज झालेली असते। सो आपण हॉलिवूड पील किंवा कार्बन पील ज्याला म्हणतात, ज्याच्याने डी टॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो। स्किनसाठीच्या या ट्रीटमेंट, ही स्किनसाठी ट्रीटमेंट। हां, हेअरसाठी काय ट्रीटमेंट? हेअरसाठी आपण जसं सांगितलं की हेअर ट्रान्सप्लांट, हेअर PRP, हेअर लेझर ट्रीटमेंट पण आपल्याकडे केली जाते। मला असं वाटतं PRP बद्दल खूप ऐकलेलं आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही बऱ्याच एपिसोडमध्ये सांगितलं सुद्धा आहे लेझर ट्रीटमेंटबद्दल पण आणि PRP ट्रीटमेंटबद्दल। तर आणि मला असं वाटतं ही की नॉर्मली केली जाणारी ट्रीटमेंट आहे। जसं तुम्ही सांगितलं होतं की मेंटेनन्ससाठी PRP ट्रीटमेंट चांगली आहे, की केस बाबा चांगले आहेत किंवा थोडेसे गळत आहेत पण मग त्याला आपण आणखीन बूस्ट काय देऊ शकतो, तर PRP सारख्या ट्रीटमेंट्स आहेत। तर एक्झॅक्टली PRP ट्रीटमेंट काय आहे, ती कशी करतात? PRPचा फुल फॉर्म आहे प्लेटलेट रिच प्लाझ्मा। ह्यामध्ये प्लेटलेटचं मेन फंक्शन आहे टू हील द डॅमेज सेल। जो काही डॅमेज होत चालला आहे आपल्या रूट्समध्ये, पुन्हा सांगेन आता आपण इंटरनली गोष्टी करतो आहे, तर जो रूटमध्ये जो काही डॅमेज होत चालला आहे, ज्याच्यामुळे हेअर्स पुन्हा त्या टेलोजन फेजमध्ये, त्या मोठ्या फेजमध्ये जातात, रेस्टिंग फेजमध्ये, त्याच्यापासून आपल्याला सावरायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते हेअर लॉस रिड्यूस करतं, हेअर डायमीटर वाढवतं, आपल्या हेअरचं टेक्स्चर किंवा क्वालिटी वाढवतं। सो ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सनी मदत होते। आपल्याकडे 2 ते 3 प्रकारच्या हेअर PRPs अवेलेबल आहेत। सर्वात पहिली आहे जी ॲडव्हान्स PRP आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स प्रेझेंट असतात। ग्रोथ फॅक्टर आधीच तुमची PRP मधलं आपण प्लेटलेट सेपरेट करणार आहोत, ते मी सांगेन पुढे प्रोसिजरमध्ये, ते प्लस ग्रोथ फॅक्टर। नेक्स्ट आहे जो सर्वात फेमस आणि आपण सेलिब्रिटीजमध्ये वापरतो, तो आहे बायोटिन हेअर PRP। जो बायोटिन मी आधीच्या पण एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपल्या हेअर प्रोटीन्स फॉर्म करण्यामध्ये मदत करतो, विटॅमिन, तो विटॅमिन B7, तो बायोटिनसुद्धा त्या टेस्ट ट्यूबमध्ये अवेलेबल असतो। आम्ही या खास टेस्ट ट्यूब्स कोरियावरून मागवतो। याचा खूप प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स आहे, रिझल्टच्या ओरिएंटेड आहेत ह्या। सो हे काय करतं की ग्रोथ फॅक्टर प्लस बायोटिन या टेस्ट ट्यूब्समध्ये असतं, प्लस तुमचं प्लेटलेट याच्यात ॲड होतं। थर्ड, आत्ताचं सर्वात आत्ताची लेटेस्ट ट्रीटमेंट बोलात तर GFC म्हणून ट्रीटमेंट आहे। ह्याच्यातसुद्धा प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन जास्ती प्रमाणात वापरून आपण ती ट्रीटमेंट करतो। सो ह्या 3 ट्रीटमेंट्स PRPमध्ये असतात। बरं, या PRP ट्रीटमेंट्स म्हणजे आपण जे बायोटिनच्या टॅब्लेट्स घेणार किंवा आणखीन आपल्या केसवाढीसाठी जे मिनरल्स किंवा काही गोष्टी गरजेच्या आहेत, प्रोटीन गरजेचं आहे, तर ते आपण ज्याचा इंटेक करणार त्याच्याऐवजी तुम्ही ते इंजेक्ट करता असं काही? ते तर खायचंच आहे, प्लस डायरेक्टली बायोटिन तिकडे इंजेक्ट केलं जातं असं समजा। पण ते कशा प्रकारे असतात? येस, तर PRP ट्रीटमेंट मी सर्वात थँकफुल आहे। तुम्हीही आपलं जेव्हा पोस्ट झाली, जेव्हा आपण शूटिंग केली त्यावेळेला परफेक्ट वेमध्ये एक्सप्लेन केलेलं। आपण मॅडमचाही व्हिडिओ बघू शकतो आपण त्याच्यात। सर्वात फर्स्ट स्टेप आहे ब्लड विड्रॉल। तर ह्याच्यामध्ये आपण 20 ml आपलं ब्लड विड्रॉ करतो। दुसरी स्टेप आहे सेंट्रीफ्यूज, म्हणजे एक मशीन असते PRPची, ज्याच्यामध्ये काही RPMवर
ते एका स्पीडवरती काही टायमासाठी फिरतं आणि ब्लडमधून प्लेटलेट हा कॉम्पोनंट सेपरेट होतो. ब्लडमध्ये मेन करून RBC, WBC, प्लेटेड या सगळं असतं. तर ते वरती राहतं, RBC, WBC खाली बसतं आणि वरती येल्लो कलरचं आपण फोटो दाखवूच तुम्हाला, त्याच्यामध्ये राहतं. आणि थर्ड स्टेप आहे की हे आपला स्काल्प नम करून आपण छोट्या छोट्या इंजेक्शन्सनी त्यांना ते प्लेटलेटला हेडमध्ये स्प्रेड करतो, ते रूट्सपर्यंत जाण्यासाठी मदत करतो. तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की तुमच्या स्कॅल्पवर जर का लाईट पडला तर तुम्ही लक्षात घ्या की तिकडे केस नाही आहेत आणि तिथे येण्याचे चान्सेसच नाही आहेत. मग ते PRPनी येतात का केस, की त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे कुठली? PRP हे एकदम क्लिअर आहे की तुमचे जिकडे केस आहेत त्यांनाच मदत करणार. काही केसांचं न्यूट्रिशन कमी झालं असतं, ते एकदम गळून जाण्याच्या कंडिशनमध्ये असतात, त्यांनाही PRP हेल्प करेल. का? कारण की तिकडे खाली रूट आहे. जर का रूटच नसेल तर ते कशाला हेल्प करणार? सो एकदम बेसिक आहे. एक्झिस्टिंग केसांसाठी PRP, आणि जसं तुम्ही सांगताय तिकडे केसच उरले नाही त्याच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट, आता हेअर ट्रान्सप्लांट काय ट्रीटमेंट आहे ही डिटेलमध्ये सांगा. मी हे हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट सुरू करण्याआधी मॅक्झिमम आपल्या इंडियन क्राऊड असो किंवा बाहेरही असो, ह्या सगळ्यांना भीती असते की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी बोलल्यावरती प्रत्येक माणसाला त्यांच्या रिलेटिव्सना भीती वाटते आणि ते पहिलेच त्यांना सांगतात बाबा नको करूस. सो मी सांगू इच्छितो की सर्जरी म्हणजे जी मेजर सर्जरीज असतात त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला पहिल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, दुसऱ्या दिवशी सर्जरी होते, मग ICU नंतर त्या जनरल वॉर्डमध्ये किंवा प्रायव्हेट वॉर्डमध्ये आणलं जातं, मग तुम्हाला डिस्चार्ज मिळतो. का? कारण की तुमच्या बॉडीवरती त्या सर्जरीनंतर एवढी मॉनिटरिंग झाली पाहिजे. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही सर्वात सेफ सर्जरी आहे आणि ह्याचा दुसरा ॲडव्हान्टेज हा आहे की त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता. अच्छा, पण आधीची प्रोसिजर मोठी आहे. हे का सांगतोय? कारण की याची भीतीपोटी आता मी सर्जरीचं काय सर्जरी आहे ते एक्झॅक्ट सांगू शकतो की हेअर ट्रान्सप्लांट हे 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एक्स्ट्रॅक्शन, स्लिटिंग, इम्प्लांट. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे मोटराइज पंचच्या मदतीने आपण पाठवून रूट्स काढतो. पहिले आपण केस ट्रिम करतो आणि मोटराइज्ड पंचनी आपण काढतो. पूर्वी FUT नावाची ट्रीटमेंट होती ज्याच्यामध्ये अख्खीची अख्खी स्किन काढली जायची आणि त्याला टाके मारले जायचे. ते खूप डेंजर दिसायचं. आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे FUE, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन, एक युनिट काढलं जातं. एक तर आपण अशा तऱ्हेने काढतो की एक काढतो एक ठेवतो, एक काढतो एक ठेवतो. तर त्याप्रमाणे जसे तुम्ही केस मोठे होतील तुमचे तर दिसणार नाही की पाठून कुठले केस काढले आहेत. सो फर्स्ट स्टेप आहे एक्स्ट्रॅक्शन. सेकंड स्टेप आहे की आपल्याला जिकडे बॉल्डनेस असतो, मी बोला तिकडे बॉल्डनेस असतो त्या जागेवरती होल्स करणं विथ द हेल्प ऑफ नीडल किंवा सफायर. ह्याच्याने काय होतं की चॅनल्स ओपन होतात. इकडून ब्लड सप्लाय तुम्ही बंद केलात, आता तुम्हाला इकडे ब्लड सप्लाय द्यायचा आहे. रूट्स तर काढलेत तर पुन्हा ब्लड सप्लाय द्यायला लागतो, त्याच्यासाठी स्लिटिंग्स करावे लागतात. आणि थर्ड आणि लास्ट स्टेप आहे इम्प्लांटेशन. काढलेले केस पुन्हा त्या स्लिट्समध्ये टाकणे. सो अशा 3 प्रकारे केली जाते. युजली 7 to 8 months लागतात रिझल्ट येण्यामध्ये. फर्स्ट महिने जास्त. येस हा एकच ह्याच्यातला मी म्हणेन प्रोज अँड कॉन्समधला कॉन आहे की हे पुन्हा सायकलमध्ये जातात, पुन्हा त्यांची पुढे जाऊन ही सायकल सुरू होते. सो स्टार्टिंगपासून आपण ते कनेक्टेड आहोत. सो फर्स्ट काय होतं की पहिला महिना फार छान वाटतं, खूप सारे केस आले असं वाटतं, छोटे केस दिसतात. 1 month नंतर लावलेले केस हळूहळू गळायला लागतात. दॅट इज कॉल्ड शेडिंग फेज. आपला जो फेज होता शेडिंग फेज, काही येतात काही जातात काही येतात, असं 4-4.5 महिने चालतं. 5व्या महिन्यापासून थोडे प्रेझेंटेबल केस दिसायला लागतात. 6 to 8 monthsमध्ये रिझल्ट येतो. हा पण व्हेरी करतो, काय काय लोकांना लवकर येतो, काय काय लोकांना उशिरा येतो. पण ते सुद्धा आपले हॅबिट्स, आपले बाकीचे जे कॉजेस राहिले ते आपण प्रॉपर ठेवले, मेडिकेशन्स प्रॉपर केल्या, हेअर ट्रान्सप्लांट नंतर सुद्धा PRP केली तर ते प्रॉपर राहतं. ही प्रोसेस मोठी आहे, पण ट्रान्सप्लांटचे तुमचे रिझल्ट्स तुमच्या क्लिनिकमधले हे खूप अमेझिंग आहेत. आणि मराठी सेलिब्रिटी आता हिंदी सेलिब्रिटी न बघून मला असं वाटतं की सगळेजण ती हिम्मत करायला लागलेत. कारण हे सलमान सरांचं पण बघितलं तर त्यांच्यापासून ॲक्च्युली कळायला लागलं की हेअर ट्रान्सप्लांट पण अशी काही गोष्ट असते, अशी काही अस्तित्व. कारण की इंडियामध्ये तेवढं पॉप्युलर नव्हतं. त्यांनी केल्यानंतर भरपूरसे नॉर्मल म्हणजे कॉमन पीपलसुद्धा करायला लागले.
आणि तुम्ही जे आपण बोललो की खूप लाँग प्रोसेस आहे, ही प्रोसेस लाँग आहे, पण सबर का फल मीठा, जसं आपण बोलतो की शेवटी आपल्याला जे फळ मिळतं, शेवटी जे प्रेझेंटेबल आपण दिसायला लागतो. फॉर एक्झाम्पल स्वप्नील, आता ते आमचे फ्रेंड झालेत म्हणून मी स्वप्नील बोलतो, पण स्वप्नील सर जे आहेत तर त्यांचाही तुम्ही रिझल्ट बघितलात. ॲब्सोल्यूट केस नव्हते त्यांना ग्रेड 6चा बॉल्डनेस होता, एकदम पाठपर्यंत. हां, तो ग्रेड 6चा बॉल्डनेस होता आणि त्याच्यासाठी आम्हाला त्याचे पाठचे केस प्लस दाढीचे केसही काढायला लागले. तेव्हा जाऊन तो एवढा एरिया कंप्लीट करता आला. 2 दिवस त्यांची सर्जरी चालली होती. बापरे, सलग 2 दिवस. सो मी तेच बोललो की 8-8 तासाची सर्जरी असते. पहिल्या दिवशी तुम्ही घरी जायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचं. मोठ्या हेड असेल आणि या सर्जरी तुम्हीच करता? हो, आमची पूर्ण टीम आहे. मी आहे, माझे ज्युनियर डॉक्टर्स आहेत, टेक्निशियन्स आहे, खूप मोठी टीम लागते. हा 8 to 9 अशी प्रोसिजर आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड स्ट्रेस आम्हालाही असतो, पण आमचा बेसिकली एक आहे की एकाचं चांगलं करा, सो अजून 3 जण येतील. ते बरोबर आहे. आणि हिम्मत करण्यासाठी मला असं वाटतं की हे कळणं, ही प्रोसिजर कळणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून मी म्हटलं की काय प्रोसिजर आहे ही आधी समजून घेऊया आपण. आपल्याकडे फ्युजन एस्थेटिक क्लिनिकमध्ये 2 प्रकारचे FUE मेथड्स होतात. एक आहे बायो FUE आणि एक आहे सफायर FUE. बायो FUE हे निडल्सनी, म्हणजे हँडमेड निडल्स बोलू की इंडियन आपल्या ज्या निडल्स आहेत त्याच्या हेल्पनी आपण होल्स करतो, जे आपण सेकंड स्टेप सांगितली स्लिटिंगची, त्याचे होल्स करतो. आणि सेकंड आहे जे सफायर मेथड. सफायर म्हणजे डायमंड. सो आम्ही हे खास टर्कीवरून हे इन्स्ट्रुमेंट्स मागितले जातात आणि त्याच्यावरनी ते एकदम, मी तुम्हाला फोटो दाखवेन त्याचा, की ते इतके पातळ असतात. त्याचा सर्वात फायदा आहे की डेन्सिटी वाढते, अजून जवळजवळ केस लावता येतात. अच्छा. दुसरी गोष्ट, त्याचा हिलिंग लवकर आहे. जे तुम्ही बोललात की 7 ते 8 महिने लागतात, त्याच्यात कधी कधी 5-6 महिन्यातच रिझल्ट येऊन जातो. सो ह्या 2 मेथड्स आम्ही फ्युजनमध्ये करतो. आणि हे ट्रान्सप्लांट केलेले हेअर छान ग्रोथ होते? येस. युजली 8 to 9 मंथ्स नंतर तुम्ही त्याला ट्रिम करा, शेव करा, काही करा, ते तुमचे केस झाले आणि मग ते वाढत राहतात. ते स्किनमध्ये इंटॅक्ट झालेले असतात. हे खूप अमेझिंग आहे. आणि मला तेच वाटतं की ह्या ट्रीटमेंट्स कळणं खूप गरजेचं होतं, कारण आपल्या भारतात आता खूप सुरुवात झालेली आहे. म्हणजे मराठी सेलिब्रिटी पण आता करायला लागलेले आहेत. तुम्ही या सगळ्या सर्जरीज खूप यशस्वीरित्या केलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट्सही खूप आहेत. पण सामान्य जो आपला प्रेक्षक वर्ग आहे त्यांना किती झेपेल, म्हणजे त्याची कॉस्ट काय असते, किंवा कुठल्या ट्रीटमेंट्स घेणं त्यांना पॉसिबल होऊ शकतं? तर त्यासाठी सगळ्यात आधी विचारलं जातं की ह्या महागड्या नाही आहेत ना? मी थोडा सिम्पल वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही असं लक्षात घ्या की हे काही तुम्हाला आजार नाही आहे, हे तुम्ही छान दिसण्यासाठी करत आहात. सो ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स किंवा काही ॲप्लिकेबल होत नाही. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट, काही प्रमाणात थोडं हे महाग असतं, बट आम्ही हे ट्राय करतो की डिफरंट लेवल्स ऑफ पॅकेजेस ठेवायला, जसं काही इकॉनॉमिकल पॅकेज आणि काही प्राईम पॅकेज. कोणीही येऊन तुमच्याकडे विचारू शकतो, माझे भरपूर पेशंट विचार असं काय तुमच्याकडे आहे जे दुसऱ्यांकडे नाही. सो त्यावेळेला मला हे प्राईम पॅकेज, जसं मी सांगितलं की टर्कीवरून खास काही इन्स्ट्रुमेंट्स मागवतो जे टर्कीमध्ये गेलं. खूपशी पब्लिक इकडून टर्कीला जाते का, आपल्या इंडियामध्ये होऊ शकत नाही, आपल्या इंडियामध्ये डॉक्टर स्किल्ड नाहीत, तर आम्हीही करू शकतो, म्हणून त्या प्राईम पॅकेजमध्ये आल्या जातात. पण माझा नेहमी प्रयत्न आहे, तुम्ही बघितलं असेल, आम्ही खूप साऱ्या गावागावांमध्ये जाऊन फ्रीमध्ये हेअर लॉस अवेअरनेस कॅम्प सुरू केले आहे. त्यांनी लोकांना कळू दे की अशाही प्रकारच्या काही ट्रीटमेंट्स असतात, त्याच्या कॉस्ट काय असतात ते तरी ॲटलिस्ट आयडिया येईल. बरोबर. सो हा आमचा प्रयत्न असतो. नाही, बरोबर. मी म्हणाले तसं केसांमुळे सौंदर्य वाढतंच, पण आपण हेल्दी वाटतो बेसिकली, आणि आपण हेल्दी आहोत की नाही हे सुद्धा आपल्या केसांमुळे खरं तर कळत असतं. त्यामुळे वेळच्या वेळी काळजी घेणं हे आपल्या हातात असतं, आणि जेव्हा डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडेल त्यावेळेला डॉक्टरकडे जायचं असतं. तर हे सगळं आम्ही आता शिकलेलो आहोत डॉक्टर, आणि खूप सारं नॉलेज मला मिळालं, खूप गोष्टी मी शिकले, कित्येक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. सो तुम्ही इथे आलात, इतका वेळ दिलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद.
कारण 4 एपिसोड अगदी छोट्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत आणि होपफुली आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सबस्क्रायबर्सला याचा नक्की फायदा झाला असेल. डॉक्टरांना संपर्क साधण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे. त्यानंतर वेबसाईट पण त्यांची आहे तिथे, तर तुम्ही तिथे क्लिक करू शकता. सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता आणि ट्रीटमेंट्स घेऊ शकता. तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण वाटले असतील तर नक्की सांगा. आणि 4ची कॉफी स्मिताबरोबर या सेगमेंटमध्ये पुन्हा एका एक्सपर्टसह लवकरच भेटूया.